पतिव्रता किंवा तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मी सुद्धा बऱ्यापैकी कीर्तनात बोंबलतोय. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडते तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी नवऱ्याच्या पाया कधीच पडत नाही तिनं 100-200 महाराज शिजून खाल्ले तरी उपयोग नाही. तेव्हा नियमाची चौकट आहे. चौकटीच्या बाहेर केलेला, नियमाच्या आचारसंहितेच्या बाहेर केलेला परमार्थ कवडी मोल असतो. कवडी मोल असतो. आई वडिलांचं दर्शन घेणारा मुलगा इतका पवित्र, किती पवित्र सांगू तुम्हाला, त्याच्या तुकोबराय पाया पडतात. गिरगावचा बाळ्या तर त्याचे पाय चाटीन. माय बापाची सेवा करणाऱ्या मुलाच्या तुकोबराय पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. आई वडिलांचं पालन करणाऱ्या तुकोबाय म्हणतात मी त्याला नमस्कार करतोय. देऊतले मालक, काळाच्या थुत्रीत आणणारा महात्मा, काळाच्या बोखंडीवर पाय देणारा माल, मोक्षाला लाथ आणणारा माणूस, मोक्षाला कामाला लावणारा व्यक्ती, काळाला सलाम करायला लावणारी तुकोबर आहे. नाव ऐकल्याबरोबर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, एवढ्या अधिकारावर आरूढ असणारी तुकोबर आहे. आई वडिलांची सेवा करणाऱ्याला नमस्कार करतात. उद्धवानी प्रश्न केला, तसा श्रुतीने पण विचारला होता. उद्धवाचं सांगतोय, उद्धवानं विचारलं, ताई मी तुला नमूद केलं ग तुझ्या कपाळावर कुंकू आहे, आणि कपाळाला कुंकू असणाऱ्या बाईनं पदराकडनं नाटी फाडत नसतात. द्रौपदी बोलत नव्हती. उद्धवाला वाटलं आता हिचं चुकलंय, पण उद्धवाच्या मनातली हडाळी जात नव्हती. द्रौपदी चुकू शकत नाही इतकी खात्री मात्र उद्धवाला होती. उद्धव नवविधा भक्तीतलं एक रत्न आहे, नवविधा भक्तीतलं एक रत्न. बरं, उद्धवानं विचार केला, विटेवरचा मालक सख्या बहिणीपेक्षा द्रौपदीवर जास्त प्रेम करतो, त्या अर्थी द्रौपदी अधिकारी आहे, ही चुकणार नाही महाराज. म्हणून उद्धवाने पुन्हा तिसऱ्यांदा विचारलं, ताई एक बोलू का ग? काय दादा, मी तुला सावध केलं तर पदरा कुंडाटी फाडू नये, तरी का फाडीस? टच 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 डोळ्यातून पाणी आलं. आणि उद्धवाला सांगितलं, दादा ऐकायचंच तुला? हो. कपाळावर कुंकू असल्यावर पतिव्रतेनं पदराकडून नाटी फाडू नये मला पुराण माहित आहे, पण कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी पुसायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्याकरता नाटी फाडी रे उद्धवा, त्याच्याकरता नाटी. महाराज त्याला स्मरण नसल, त्याला आठवण नसल, त्याला माहित नसल आपल्यावर द्रौपदीचं इतकं प्रेम आहे. अरे एक नंबरच्या चोळीची गाठ, एक नंबरची गाठ सुटणार, 2 नंबरची सुटली होती. 2 गाठी असतात आणि ती 2 नंबरचं बिरड सुटणार. तेवढ्या अवकाशात हृदय इतकं कापरं भरत होतं की द्रौपदीनं 2 श्लोकात त्याचा अनुवाद सांगितला. मला जर ती प्रक्रिया आली असती तर योगानं शरीर पेटून घेतलं असतो. योगाच्या बळावर जसं या देशातल्या पवित्र स्त्रीनं एका हरामखोराचा शरीराला स्पर्श होऊ नये म्हणून विहिरीत वार करून घेतलं होतं. त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिल्जी. आता उशिरा आठवलं थोडंसं. मग ही स्त्री इतकी तर द्रौपदी कमी असेल, पण योगानं शरीर संपवायची ताकद नव्हती. असं म्हणणार नाही, पण दुसरे एक कारण होतं. जे आत्महत्या हे समस्येचं कारण नाही, निवारण नाही. नाही नाही नाही, दुःखाचं निवारण हे आत्महत्या नाही. दुःखावर मात करणं हे खरं जग नाही. आणि द्रौपदीने विचार केला, मला श्रुती बुजदिल म्हणील, नालायक म्हणील, मूर्ख म्हणील, पागल म्हणील, हिला प्रपंचाचं ज्ञान नाही म्हणील, पण अंतःकरणात दुःख खेळत होतं. आणि सूक्ष्म अशी ओठ हृदयाला कळ लागली, आता हे बिरड सुटणार आणि पवित्र शरीर पापी पाहणार. किती ओठ फाकले असतील माहितीये? फक्त तिळ जापुरते, तिळ तिळ. अगा ओष्टास अनने सुस्थिती तिळाघ्रा तिझ्या येते
पुराण सांगते. आणि तिळा एवढंच रूप धरलं पंढरपुरातल्या मालकानं, तिळा इतकंच. आणि त्या तिळा इतक्या रूपानं श्वासात प्रवेश केला आणि 2 हात शिल्लक झाले. 2 हात पहिले होते. डाव्या हातात तुपाचं बकेट आहे, उजव्या हातात बुटकं आहे. आणि 2 हात त्याच्याकरता तयार झाले. ताई, मी तुझ्या हृदयात आहे, मार सुटलेली गाठ सोडीची. हाक मारल्याबरोबर जगाचा मालक आला. ऐकुनी बहिणीची करुणा, हा केसर शिवडी, 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 हा केसर शिवडी. घालनिया स्तंभ फोडी, घालनिया स्तंभ फोडी. ऐशी कृपावंत कोण, ऐशी कृपावंत कोण, ऐशी कृपावंत कोण. मारल्याबरोबर जगाचा मालक धावला. वा बाबा, 18 मिनिटं वेळ शिल्लक आहे आपला. मी मगाशी बोलून गेलो, देव भक्तांनी हाक मारल्याच्या नंतर त्याची जात पाहत नाही, त्याचा पंथ पाहत नाही, त्याची गरिबी श्रीमंती पाहत नाही, त्याचं कुळ पाहत नाही. एक पोरग राक्षसाच्या कुळात जन्माला आलं, राक्षसाच्या कुळात. ह्या 18-19 मिनिटात 2 प्रसंग मांडतो, पूर्ण विराम. तुम्हाला त्रास देणार नाही, मोठी माणसं आहात तुम्ही. लांबून आलेत काळे सर, डॉक्टर साहेब सुद्धा बसलेत, त्यांना सारखे फोन येते. तुम्ही जसे अध्यात्मात आहात तसेच काही ठराविक डॉक्टर मला आध्यात्मिक क्षेत्रात पाहायला भेटले. आदरणीय डॉक्टर प्रदीपजी हुशे साहेब, जालना हॉस्पिटल. तुमच्यासारखंच पारमार्थिक क्षेत्रात त्यांचाही व्यासंग फार मोठा आहे. वा, बऱ्यापैकी डॉक्टर महाराष्ट्रात पाहायला भेटले, सात्विक. तुमच्यासारखी विद्वान शैक्षणिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात उंच भरारी घेऊन तुम्ही कीर्तनात बसल्यावर आमचा एक स्वार्थ आहे. रात्री एक मंत्री कीर्तनात होते, मी त्यांना सुद्धा डॉक्टर साहेब असंच म्हणलं, तुम्ही आमच्या कीर्तनात बसले, आमचा एक स्वार्थ आहे. तुम्ही बसले म्हणजे आम्हाला पैशाचा पाऊस पडतोय असा स्वार्थ नाही. कारण शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतलेला, राजकीय क्षेत्रातला, वैद्यकीय क्षेत्रातला, व्यापार क्षेत्रातला, नाना प्रकारच्या उच्च स्थितीत गेलेल्या क्षेत्रातली व्यक्ती अध्यात्मात बसली की बाकीचे लोक लाजून परमार्थात येत असतात. म्हणून मोठ्यांनी अनुकरण केलं की बारकी करत असतात. काल्याच्या पंक्तीत गावातल्या 1 नंबरच्या श्रीमंत माणसानी वाढायचं टोपलं हातात घ्यायचं. गावात सगळ्यात मोठा श्रीमंत कोण आहे, त्यानं आधी टोपलं घ्यायचं भाताचं वाढायला. बाकीचे लोक भात वाढायला पळत येत. हे मुद्या घालून तिकूनच सांगतो, रामा इकडं कडी आण, मला बकेट तू या. मोठ्यानं अनुकरण केलं की जे वडील जे करीत मोठ्यांनी करायचं. काल माघवारीला पंढरपूरला गेलो, मला माळी पहिल्याच 2 होत्या. वारकरी सांप्रदायिक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील महिन्याची वारकरी, ज्यांना सदाबाबा वारकरी म्हणतात, माझी त्यांची भेट झाली. त्यांच्या गळ्यात 5-25 माळी होत्या, त्यांच्यातली एक बारीकशी माळ काढीन माझ्या गळ्यात घातली.
राहू द्या म्हणले महाराज, वारीला येतात. हो. बाजूला घेतलं आणि कानात एक सांगितलं, महाराज एक विनंती, चंद्रभागेत आंघोळीला जात जा. म्हणलं जातो मी. नाही पण जात जा म्हणले. म्हणलं पुन्हा म्हणलं नेमकं काय? ते म्हणले ऐका ना, जरा जुरा माणसानं डोक्यावर घेतलेल्या महाराजांनी चंद्रभागेत आंघोळ केलेली लोकांनी पाहिलं की बाकीची आंघोळी करतात. एका पवित्र वारकऱ्याचा कालचा हरिदिनीच्या दिवसचा संदेश, सदाबाबा वारकऱ्यांचा, निष्ठावंत वारकरी, ज्या वारकऱ्याला गुरुवर्य बंडा तात्या मानतात, गुरुवर्य घुले बाबा मानतात, मोठी मोठी संस्थेची आदरीव लोक मानतात, निष्ठावंत वारकरी, निष्ठावंत. पाठीवर थाप टाकली, वा बाळू महाराजांचा आंघोळीला. मला ते काल लक्षात आलं, म्हणून रात्री सुद्धा वाक्य वापरलं ना आजही वाक्य वापरलं की उच गेलेली वरी गेलेली माणसं परमार्थात आली की बाकीचे मग येत असतात. गरज असते काळाची. गुरुजीचा हा वेज जरी असा असेल तरी ओरिजिनल शिक्षक आहेत बरं ते. हो, परमार्थात झोकून घेतलेला माणूस, रंगारूपाव जायचं नाही कोणाच्या. काही काहीचे कपडे टाईट असते तर बायको सतारभाईच्या मिरच्या तोडायला, त्याच्यावर काय नसते, ते कपड्यावर जायचं नसते, काय नसते. ते बाहेरच आपला झकपक फिरतो इकडे तिकडे, याच्या त्याच्या हाटेलीवर गुळमट पाणी पितो, बळच उभं राहिल्यावर दुसऱ्याला चहा पाजावत लागतो. दुकानात आल्यावर आहे का नाही, नका का काही वस्ती घेणं म्हणून सांगावत लागते, घेतात चहा. अशी 2-4% तुमच्या नशिबाला भंगिरी असतेच. वरच्या रूपावर काय जायचं नाही. चला, राक्षसाच्या कुळातला भक्त प्रल्हाद. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी, उचलो निघेत कडेवरी, भक्ती सुखे नाला. हात मारल्याबरोबर स्तंभी नारायण प्रगटला. कुठे नारायण? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळे काष्टी पाशानी, विठ्ठल व्यापक. खांबात मारली लात, प्रगटलं. गुर 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 रूप केलं, प्रगटलं. घेतलं मांडीवर. विदारोनी दैत्य प्रेम पान्हा पाजिला. विदारलं, टर 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 पोट फाडलं आणि भक्त प्रल्हादाला कडेवर घेतलं. देवा, हाक मारल्यावर आलास रे, आलास रे हाक मारल्यावर. नरसिंह दाखिल तिकडे ते कॉम्प्युटरवर बसलेले. वेळेत ज्याला कळतंय त्याला तर शहाणं म्हणत असते. विठाला विठाला. एक म्हणला मला दिवाळीच्या दिवशी धुरुडा करायचा. सुंबळेस का काय रे? धुरुडा दिवे लावून नसतो ना सुंबळ्या. हुशार आहे ते बिचारा. मारला ते. हा केसर शिवडीचा पुरावा झालाय. पण पुरावा ऐका ना पुढे. भक्त प्रल्हादाने सांगितलं, देवा मी तुझं भजन केलं याच्या करता माझ्या हाकेला धावलास, पण बापाला मारलंस ना, बापाला मारलंस ना माझ्या, आणि मग आलासच कशा करता? देवानं सांगितलं, बाप जरी तुझा असेल पण विश्वाला त्रासदायक होता. नाव घेऊन येदी देवाची, ब्रीद हिरण्यकश्यपूची, राक्षसाच्या कुळातलाय. भक्त प्रल्हादान पुन्हा वेठीच धरलो. अधिकारी माणसं भेट नाहीत कोणाच्या बापाला. देवाला सांगितलं, देवा राक्षसाचं कुळे म्हणून आम्हाला येडपड समजितोस. अरे महाराजाचं पोरग महाराज झालं काय नवलाची गोष्ट आहे. ज्याचा बाप 24 तास दारू पितोय त्याचं पोरग जर महाराज झाला असेल तर त्याची पाठ थापटायची. परंपरा नाही त्याला. बाकीचे भक्त एखाद्या परंपरेतून आले असतील, पण मी राक्षसाचं पोरग आहे ना, काही जाण ठेवणं. बर काळजी करू नको, तुझ्या कुळाला नाव ठेवत नाही. त्याच्या कुळातली सून केली. प्रल्हाद, विरोचन, बळी, बाणासूर, बाणासुराची मुलगी उषा, आणि उषा अनिरुद्धाला पत्नी केली. ही पंढरपुरातल्या मालकानं. नामधारकाच्या हाकेला धावतो इतकं नाही, मागचं पण मिटून टाकीतोय.
हिम्मत नाही पुन्हा कोणाची राक्षसाच्या कुळाला वाईट म्हणायची. हो, तरी प्रल्हादाने विचारलं, म्हणले देवा बापाला मारलंस ना, जाऊ दे मुक्त करतो ना, पण मारलंस ना, लय पापी होता. किती पापी होता? नखाची आग आली, नखाचा दाह होऊ लागला. ज्याची जीभ भजन करीत नाही, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. आणि ज्याची जीभ भजन करीत नाही ती सर्पिणी. आणि सर्पाच्या अंगात डॉक्टर साहेब विष असतंच, कमी अधिक प्रमाणात, काही जास्त विषारी काही कमी विषारी, त्याच्यातले ज्ञानी आहात, विष असतंच. मग नाव घेत नाही त्याचं शरीर विषारी म्हणून हे रक्त लागले. हिवराव टाकलं, सज्जने वाळिली त्याची सावली. हो, औदुंबरात टाकलं, दत्तात्रयानं शुद्ध केलं. आणि मोहाच्या पानात बोट रुतीलं, इतकं विष गेलं. पिंडाच्या दिवशी त्याला मान आहे पानाचा, पण मोहाच्या पानात हिरण्यकश्यपूचं विष गेलं. मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर पान राहत नाही, मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर पान राहत नाही. आणि या फुलाचं ज्याने पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. याला बी टाळ्याच वाजवायले. किती विष, किती विष. मग इतक्या विषारी माणसानं त्रास दिल्यावर एका भक्ता करता हाकेसर शिवडी एक पुरावा देतो ईश्वरबा तुम्हाला. आणि भेटलाच वेळ तर नामदेव बा तुम्हाला बी देतो. पण थंडीचे दिवस येतं, लोकांना कोणाला शुगर वगैरे असती, त्रास देऊ नये. किती चांगले बैल असले तरी आपला बांधा आला की बैल आखडे पाहिजे. दुसऱ्याच्या रानात गेल्यावर धुरा फुटल्यावर कोर्ट कचेऱ्या भानगड्या असतील नाही का नाही, कशाला आगाऊपणा करायचा. आपला बांधा पुरतच, मधात काजू लाव, बदाम लाव, मधात बदाड पडू द्याला आणि बांधाली यांना द्यायला. अशी लय इडपट असतात ना. पावसाळ तोंडाला यायचे तेच बांधणं पोलीस स्टेशनला, दुसरे बंद हे सुरू. बांधायला नाही यांना द्यायला पाहिजे, मधात यांना द्यायला पाहिजे. हो, आज्यापासून काशा निघल्या नाही, बांधाल कोरी तू. हो हो, बाप तर काशाच्या ढिगात जळाला, इतक्या रानात काशा तरी त्या काडीनं. आणि बांधाच्या कडीला आवत आलं की तिकून शेल्यावर पाय देतो. एकदा उताना झाला तो थोत्रात कणीस गेलं, जेवारीचं नाही रुमण्याचं कणीस. रुमनं धरायला त्याला कणीस म्हणते. ते थोत्रात गेलं, पार दात पडले तरी बांधालाच यांना देतो. हाकेसर शिवडी सांगते त्रेता युगामध्ये. चला, प्रल्हाद राक्षसाच्या कुळातला आहे, द्रौपदी मानवी कुळातली आहे, शबरी करता पण धावला, लाहोर चित्र सशी धरणाऱ्याच्या कुळातली. योग पहा, पशुच्या कुळात एक साधू, वानर पशुची योनी भरत वा. मारुतीराय अग्रगण्य साधू आहेत, पण पैठणच्या मालकांनी योनीच्या बाबतीत पशु उपमा दिली. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वारकरी संप्रदायात अग्रगण्य मारुतीराय. आणि या तालमीतलं रत्न. संगतीचा परिणाम बघा ना, संगतीचा. पाला खाणारी वानर पण संगतीत मारुतीरायाच्या. पाला खावोनी या वाहिले पर्वत, पाला खावोनी या वाहिले पर्वत, पाला खावोनी या वाहिले पर्वत, पाला खावोनी या वाहिले पर्वत. बांधिला सेतू सिंधुवरी, बांधिला सेतू सिंधुवरी, बांधिला सेतू सिंधुवरी. पाला खाल्लाय, दगड वाहिले, पर्वत वाहिले, समुद्रावर सेतू बांधला. यानं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. धर्माचा ध्वज सांभाळण्याकरता वेगात सांगतो. कुंभकर्णाच्या हाताने मृत्यू झाला, मारुतीराच्या पायावर देह पडला, हाडामासाचा गोळा पडला, चुरा झालेला होता. किती भजन करीत होता. भरलेला हात रावणाच्या कानाला लावला. रावण कुंभकर्णाचा हात तोडणार, तेवढ्या अवकाशात सांगितलं, दादा तुला राग येण्यासाठी नाही ऐकवत रे. पाहिनं रामप्रभूच्या पक्षातलं वानर मेल्यावर सुद्धा त्याचं रक्त राम राम म्हणते रे. मला एकच म्हणायचंय, इतके इमानदार माणसं ज्याच्या बाजूने ते आपल्याला ऐकणार नाही, त्याची बायको देऊन टाकणं.
भावानं सांगूनही भंगिरेनं ऐकलंच नाही. इतका रावण रगील होता. चला, मारुती रायनं तो पिंड उचलला, प्रभू रामचंद्राच्या हातावर दिला. प्रभू रामचंद्राने विचारला, हनुमंता हाडा मासाचा गोळा आहे, मास आहे, रक्त आहे, मज्जा आहे, तंतू आहे, हाड आहे, त्वचा आहे, काय? देवा जरा कानाच्या जवळ घेता का? त्याच्यातून राम नामाचा ध्वनी येत होता. त्यावेळेला हृदयाशी पिंड लावला आणि डोळ्यातल्या पाण्यानं अभिषेक केला. पहाटेच्या वेळेला ब्राह्मी मुहूर्तावर समाधीचं मुहूर्त होतं आणि त्या मुहूर्तावर गंधमादनाला समाधी दिली आणि बिभीषणाला भिक्षा मागली. राजा, रावण मेल्यावर तुम्हाला राजा करतो, लंका देऊन टाकली, मागणार नाही, पण भीक याच्या करता मागतोय. माझ्या गंधमादनाची समाधी सोन्याची करा. पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशात एक नंबरची समाधी जर कोणाची सोन्याची झाली असेल तर गंधमादनाची आधी गंधमादनाची समाधी सोन्याची झाली. तो वारकरी. पुण्यतिथीचा नियम सांगितला. रावण मेला, बिभीषण राजा केले. प्रभू रामचंद्र अयोध्येला गेले. अयोध्येला गेल्याच्या नंतर बिभीषणाने एक पत्र पाठवलं. आवर्षण पडलं. आवर्षण म्हणजे पाऊस न पडणे. मराठीतला गोड शब्द आहे. आपल्याला बऱ्यापैकी इंग्रजी येते पण आपले शब्द कळत नाहीत. ज्ञानोबरायला भाषा 56 येतो. त्या 56 भाषेचा केलाशे गौरव. तरी पण या भाषेचं वर्णन केलंय. माझा मराठाची बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, किंवा ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. काय काय किती वर्णन केलं, किती. आपलं सांभाळून बाकीचं सांभाळलं पाहिजे. भाषा किती शिका पण आपली विसरता कामा नये, आपली राहिली पाहिजे. मला वाटतंय पूर्णला पूर्ण भाषा यावा, पण मुलांना आईला आईच म्हणावा किंवा माय म्हणावा. भाषा पूर्ण यावा पण मुलांनी वडिलाला बाबाच म्हणावा. ही आपली संस्कृती आहे ना, आपली संस्कृती, आपली संस्कृती. हे बा, धर्म उंच जाण्यासाठी बरे काही नियम असतात. हे बा, जास्त पीक येण्यासाठी जमीन नांगरली म्हणजे पीक येते असं कोण म्हणतंय? पाणी दिल्यावरच पीक येते असं कोण म्हणतंय? खुरपिल्यावरच पीक येते असं कोण म्हणतंय? खत घातल्यावरच पीक येते असं कोण म्हणतंय? त्याच्यासाठी बियाचा दर्जा पण तपासावा लागतो डॉक्टर साहेब. त्याच्यासाठी जमिनीचा दर्जा पण तपासावा लागतोय. त्याच्यासाठी जमीन ओलसरे का पाहावं लागती आणि त्याच्यासाठी वेळ सुद्धा पाहावं लागती. सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरीजे गोमटे, आलोट फळ भेटे परी वेळे की गा. वेळ पण तपासावी लागेल ना. वेळ सुद्धा बघावं लागते. नियम आहेत त्याचे सुद्धा. मळण धरते त्याला खळ म्हणतात. आणि खळ्यात मळलेलं मदन एका बाजूच्या जागेवर टाकतात. त्याला कोणती जागा म्हणतात? कॉपी करायची नाही. सांगता येईल? सांगता येईल? नाही सांगता यायचं. त्याला वांढ म्हणतात. विढाला 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 विढाला. खळ्यात मळत असताना मदन बाहेर जाऊ नये म्हणून ज्वारीच्या पेंढ्या आवळून कडेला बांधतात. त्याला कोणता तट म्हणतात? परसडी. शाबास, वा. जिनच्या पॅन्टीवाल्यावर शिका, धोत्रावाल्याचा आदर करा. मी नेहमी सांगत असतो डॉक्टर साहेब, माणसानं किती मोठं व्हावा पण वडील लोकांचा जो अपमान करतो तो भाडवा असतो. जुन्याचा कधीच अपमान करायचा नाही. कंडक्टर मला एकदा धोत्रावर येडपटवाणी समजू लागले. गबाळे गुबाळे धोत्रावर. त्याच्यामुळे तर म्हणलं गुरुजीला साधं समजू नका. धोत्रावर जरी असले तरी धोत्रावाली माणसं येडपट असतात असं कोण म्हणते? कारण धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय भारतातली नोटच चलत नाही. हे तर मानावं लागेल ना तुम्हाला. इतकं पावरबाजी धोत्रावालं. धोत्रावाल्यानं जर चुका केल्या असत्या, त्या दुष्काळात जमिनी विकून मथाऱ्या जर गोवायला नेल्या असत्या. वाक्य नीट आहे का माझं? राग येऊ देऊ नका. धोत्रावाल्यानं जर जमिनी विकून मथाऱ्या गोव्याला नेल्या असत्या तर पॅन्टीवाल्याला मुंबईला गटार उपसावं लागले असते. मुंबईला चांगले कामं लावायला येडे आहेत का ते लोक? म्हणून मागच्यांचा कधी अपमान करायचा नाही. आता जरी तुमच्या काळात चांगले चांगले मळणी यंत्र आले असतील
पण हे यंत्र पाहण्यासाठी मागच्यानं परसड्या लावल्यात हे ध्यानात ठेवा, मळणी गाठल्यात हे ठेवा, वांढ्यामध्ये मदन टाकले हे ठेवा. आणि मदन उधळत असताना वाऱ्याची वाट पाहावी लागायची. मदन उधळणाऱ्या आणि खालच्याला रास हातनी हाणणाऱ्याच्या डोळ्याला पापणं राहत नव्हते. डॉक्टर साहेब, पापणं राहत नव्हते. पापणं मागचं आठवण करा. जर मागचं स्मरण ठेवतो का, ती माणसं कधीच उपाशी मरत नसतात. मोठ माहिती आहे ना तुम्हाला? मोठ मोठीला झुपलेल्या बैल दोन जागा ध्यानात ठेवतात, एक पुढची मागची. ज्या बैलाला मागची पुढची जागा कळत नाही का पंढरनाथ बुवा, ते बैल एक तर बगाडी रीत टाकीत, नाही तर बगाड मोठ हाणणाऱ्याच्या बोकांडीवर वडीत. वाक्य ऐका ना माझं, पुढे ऐका. मागची आणि पुढची जागा. बैलाला पुढे दिसते, मागचं दिसत नाही. मागचं कसं दिसल? आपल्यालाही मागचं दिसत नाही. पण बैल ज्या वेळेला मोठ पुढे नेतो, तर बैलाचा शेवटचा पाय पहिल्या मोठीच्या वेळेला, पहिली सुरुवातीची मोठ पाण्यातून आली, मोठ भाऱ्यावर आली, कण्यावर पाय दाबीत असतो, त्यावेळेला बैल आखडीत असतात. भाड 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 पाणी वाजलं की पहिल्याच चक्राला बैल समजितोय याच्या पलीकडे पाय जाऊ द्यायचा नाही. आणि त्याच्या पुढं एक ईदभर जरी एक पांड बैलानं टाकला तर बगाड मोठ हाणणाऱ्याच्या अंगावर. आता पाठीमागची बाजू दिसत नाही. तर ज्या वेळेला मोठ भरायला पहिल्यांदाच मोठ आतमध्ये गेली आणि कण्यावरचा दोर ताणून धरला की मोठीचं ते मधात जात होतं, मोठ भरत होती. बैलानं पक्क लक्षात घ्यायचं, आता हे शेवटचा पुढचा पाय इथंच आला पाहिजे. हा पाऊल जर एकदा मागं घेतला तर बगाड बैलन मोठ हाणणारा इरीत. महाराज, बैलाला ज्ञान होतं मागचं आणि पुढचं. बैलाला मागचं आणि पुढचं ध्यान ठेवतं. ते बैल चांगल्या कपड्या घातलेल्या बैलाला अजून आकली नाही का डॉक्टर साहेब? त्या गोळ्या अजून उपलब्ध नाहीत, नाही तर दवाखान्यात मिळाल्या असत्या. ही वैचारिक अक्कल येण्यासाठी वैचारिक पातळी ज्यांनी सांभाळली त्या लोकांच्या सानिध्यात जावं लागेल. मागचं विसरू नका. जी माणसं जुने विसरतात का, ती माणसं सगळं मात्र करीत असतात. हा देश मोठ्यांना मानणारा आहे, आधारीव लोकांना मानणारा देश आहे. संप्रदायात किती मोठा मृदंगाचार्य हो द्या, केवढा मोठा गायक हो द्या, केवढाही कीर्तनकार हो द्या, आम्ही आत्ता झालो डॉक्टर साहेब, पण मागच्यानी परमार्थ इथं आणलाय म्हणून आम्हाला महाराज होता आलं. मागच्यानी जर परमार्थ इथपर्यंत आणला नसता तर आम्हाला महाराज नसतं होता आलं. आता तुम्ही नशिबवान आहेत, तुम्हाला पक्वाट ठेवाला 80 हजाराच्या बॅग येतात, याबद्दल दुमत नाही. आम्ही नशिबवान आहेत, तुम्ही नशिबवान आहेत. पण विदेशामध्ये अमेरिकेमध्ये एक पक्वात घेऊन गेले वैकुंठवासी शंकर बापू आपेगावकर यांनी धोत्राच्या अर्ध्या धोत्रात पक्वात बांधून नेलता. ते वडील माणसांनी पक्वात तिथपर्यंत आणला, तुम्हाला इथं येता आलं. मागचे जे कीर्तनकार पायी पायी जाऊन कीर्तन केले त्यांच्यामुळे आजच्या गिरगावच्या बाळ्याला टपराच्या का होत नाही गाडीत बसायचा योग आलाय. त्याने जर इथपर्यंत परमार्थ नसता आणला तर आम्ही गाणेच म्हणले असते, याच्या त्याच्या दारात जाऊन गाणे म्हणावं लागले असते. म्हणून मागच्याचा कधी अपमान करायचा नाही. जी मोठ्यांचा अपमान करत असतात का त्यांचा दिवा कधी वाटोळीत असतो. बऱ्यापैकी लोकांना निंदा करायची सवय लागली, समोर आल्याच्या नंतर गोड बोलणार माघारी. जेने मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी, आईशी आधमाची जातीन त्याचे तोंडी पडो माती. समोर आल्याच्या नंतर स्तुती करायची, माघारी निंदा करायची, त्याच्या तोंडात माती पडेल सांगितले. येत कुलोभय जायते कुलक्षयाति सर्वस्थितायाम यत् प्राप्ते पुत्रे शुभय स्थितायाम अनिष्टोकारास्त तेवच. 2 पाप सांगितले. असं करणाऱ्या व्यक्तीला वंश वाढत नसतो एक, किंवा वाढा वंश, तर मूर्ख लेकर जन्माला येत असतात 2. विठाला विठाला विठाला
साधू द्वेषी कुलक्षया. साधूचा द्वेष केला की कुलक्षय होत असतो. महाराज पंढरपुरातल्या मालकाच्या 2 पोर आहे ना, एका महाराजाचा द्वेष केला तर सगळेच दारू पिऊन मेले, एकच वाचलं. ते बी का वाचलं? एका महाराजाचा प्रसाद खाल्ल्यामुळे वाचलं. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. बाकी सगळे मेले मैरेक नावाची दारू पिऊन. एका साधूचा साथ, एका साधूची चेष्टा केली, समाधी केली, पत्र आवर्षण पडलं. याच्यावर सांगत होतं नाही का, आवर्षण पाऊस बंद पडला. आणि विभीषणाने पत्र लिहिलं, भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अयोध्या नरेश जगदानंद कंद जगतपती. नाना प्रकारच्या उपमा दिल्या. आमच्याकडे पाण्याची अडचणी. सीताई साहेबांना सांगितलं, प्रभू चारी बाजूनं समुद्र आहे. भगवान सांगतात, सीते समुद्र खारा आहे ना ग, पिण्याच्या योग्यतेचं नाही, ते पाणी कसं पिता येईल दादाजी? नाही पिता येत. मग पाऊस पडला नाही ना, तर पत्र घेऊन येणाऱ्याला प्रभू रामचंद्राने विचारलं, तुमच्याकडे एखादा उत्सव झाला की नाही? नाही म्हणले. पाठीमागं लिहिलं, एका वारकऱ्याचा उत्सव करायचा विसरलात, याच्याकरता आवर्षण पडले. हाकेसर शिवडी सांगतोय, हाके करता जगाचा मालक धावत असेल, डोळ्यातल्या पाण्यानं अभिषेक केला असेल, समाधी दिली असेल, सोन्याची समाधी केली असेल, इतक्या पुरतं नका बघू. अधिकार किती मोठा असतो नामधारकाचा. आणि विभीषणानं ज्यावेळेला समाधीची पूजा केली, उत्सव केला, त्या दिवशी एक असा प्रसंग घडला. चैत्र महिन्यातली तृतीया होती. चैत्र महिन्यात कडकड ऊन असतं. चैत्र महिन्यातली शुद्ध तृतीया होती. या तृतीयेच्या दिवशी त्या वारकऱ्याने जगाच्या मालकाला हाक मारली. हाक काय म्हणून मारली माहितीये का? हे जगदानंद कंद पतये, तुला निसर्ग बदलावा लागेल. पंढरीनाथ बुवा, उन्हाळ्यात पाऊस पडतो याला अकाली पाऊस म्हणायचं. सोप्या भाषेत अवकाळी पाऊस म्हणायचं. अवकाळी मोसमी पाऊस असतो का? नाही. पण त्या वारकऱ्यानं सांगितलं, देवा माझा आदेश आहे. अरे मेल्यावर पठ्ठ्याचं रक्त राम राम म्हणत होतं, तुला माझं ऐकता येत नाही? निसर्गात बदल कर. आणि चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयाला निसर्गात बदल झाला आणि पाऊस पडला. आणि लंकेतला भजन करणारा राजा सुखी केला. हाक मारल्याबरोबर जगाच्या मालकाला निसर्गातला बदल करून त्याचं काम करावं लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्या हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, हो हाके सरसी उडी, 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 हो घालोनिया संबा फोडी, घालोनिया संबा फोडी, ऐसे कृपावंत को, ऐसे कृपावंत को, ऐसे कृपावंत को, ऐसे कृपावंत को, घालोनिया संबा फोडी, घालोनिया संबा फोडी, ऐसे कृपावंत को, ऐसे कृपावंत को, ऐसे नऊ मिनिटं शिल्लक झाले. सद्गुरू रविदास महाराजांचा उत्सव आहे सध्या चालू. अष्टादश संतांपैकी आई वडिलाची सेवा करत असणाऱ्या व्यक्तीला कोणाही देवाकडे जाता आलं नाही. डॉक्टर साहेब, गुरुजी, म्हणून त्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या संत रविदास महाराजांनी देवाला विचारलं. मित्र काशीला गेलता आणि देवाला सहज बूट चप्पल शिवायचा धंदा होता. बुटाला चपलाला टाचे मारता मारता रविदासांनी देवाला विचारलं, हे विश्वनाथा, हे जगदानंद कंद जगतपते पंढरी ईश परेश पांडुरंगा, हे काशी विश्वनाथा, देवा मी येऊ शकत नाही रे तुझ्याकडे. महाराज इतक्या श्रद्धेनं हाक मारावी
आणि विटेवरच्या मालकाने, काशीतल्या मालकाने चांबडे बुडवायच्या कुंडात प्रसाद पाठीला. रत्न जडित कंगन, नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. रविदासांना कंगन पाठीले. काय ऐकत नाही. पण आई वडिलाला झोप येत नाही म्हणून शेंडीला दोरी बांधली होती. आणि दोरी मागच्या घरात बंगई होती. त्या बंगईवर बुट शिवता शिवता मान हलायची आणि मान हल्ल्याबरोबर शेंडी हलायची आणि बंगई हलायची. आई वडिलाला काम करता करता जोगा देणारा व्यक्ती संत रविदास महाराज. अशा परमपावन साधूचा सुद्धा याच आठवड्यात उत्सव आहे. उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. मृदंगाचार्य भरत महाराज त्यांना धन्यवाद देतो. आदरणीय पंढरीनाथ महाराज, किशोरजी महाराज, चे नामदेव महाराज आदी करून सर्व वारकऱ्यांना पुनश्च धन्यवाद देतो, प्रणाम करतो. साऊंडवाल्यांना धन्यवाद, कॅमेऱ्यावाल्यांना धन्यवाद देतो. नांदेडच्या तिकून हातगावकून काळे सर आले, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय डॉक्टर उडगे साहेब माऊली हॉस्पिटलचे सर्वेसर्वा ते सुद्धा आलेत. उपस्थित बऱ्यापैकी ज्येष्ठश्रेष्ठ, मला वाटते तुम्ही काळकोंडी काल्याला आलतो तुमच्याकडे, काळकोंडीकर म्हणून. सर्वात अगोदर फार दिवसापूर्वी तुमच्याकडे रामकथा केली ती मी. खूप दिवस झालं त्यावेळेला, खूप दिवस झाले. तुमच्याकडे एक साधूचा अधिष्ठान आहे. याही ग्रामदेवतेला प्रणाम करतो. सद्गुरू नामदेवरायाच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली फक्त अर्धा मिनिट भीक मागतो, फक्त अर्धा मिनिट हात वरी करा. निवृत्ती ज्ञान सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. ओ एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम.